राज्य महिला आयोगाचं काम करत असताना आयोगाच्या कार्यकक्षा ह्या ठरलेल्या आहेत आणि तरी महिलांना न्याय देत असताना आम्ही संबंधित जिल्ह्यामध्ये जाऊन जी जनसुनावणी असेल, जनता दरबार असेल, आलेल्या तक्रारी असतील, या सगळ्यांचा पाठपुरावा करून संबंधित महिलांना न्याय देण्याची भूमिका या ठिकाणी घेतली। या 3.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आयोगाने सुरू केलेलं लीगल एड क्लिनिक असेल, पीडितांना जर मोफत वकील हवं असेल तर सरकारी वकील देऊन न्यायाच्या शेवटच्या भूमिकेपर्यंत घेऊन जात असताना त्याचा पाठपुरावा करणं असेल, त्याचबरोबर सायबरच्या बाबत आपण जर पाहिलं तर आता सायबरच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढतात, त्याच्यासाठी ई सायबर सुरक्षा असेल, ज्याचं उद्घाटन हे नागपूरमध्येच सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी केलं होतं आणि अशा अनेक वेगवेगळे उपक्रम, त्याच्यामध्ये अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग असेल, बालविवाह असेल, हुंडाबळी असेल, गर्भनिधन चाचणी असेल आणि या सगळ्यांवरती अतिशय प्रभावीपणे काम हे राज्य महिला आयोगाच्या वतीनं झालंय। त्याच्यामुळे मला असं वाटतं इतकं चांगल्या पद्धतीचं काम होत असताना आपण जर आयोगावरती बोललो, आयोगावरती टीका केली किंवा आपण राजीनामा घेऊन गेलो असं काहीतरी केलं तर आपली बातमी होणार आहे। या अनुषंगाने हे सगळं चालू आहे असं मला वाटतं। त्याच्यामुळे आपण काम करत राहिलं पाहिजे, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण एकत्रित आलं पाहिजे। शेवटी आपल्या सगळ्यांचं सहकार्य हे फार महत्त्वाचं आहे यासाठी की सर्व घटकातल्या महिलांना न्याय देण्याची भूमिका ही आपली असली पाहिजे। महाविकास आघाडीच्या महिला नेत्या ज्या आहेत त्यांनी तुम्हाला रश्मिका मंदाना म्हणून सांगितलेलं आहे की त्या स्वतःला रश्मिका मंदाना समजतात का, की जेणेकरून प्रसिद्धीसाठी त्या काही बोलतात म्हणून, अशा संदर्भातली टीका केलेली आहे। मी आता सकाळपासून 10:30 वाजल्यापासून बैठकीला आहे, हे मी तुमच्याकडूनच ऐकते काय बोलले ते, पण कोण काय बोलतंय मला असं वाटतं प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, ज्याला त्याला बोलण्याचा अधिकार आहे, कोणी काही बोलू शकतं, पण ज्यांनी बोलले ते मी घेतलंच नसेल तर त्यांचा त्यांना परत। तुमच्या अध्यक्षपदावरती नजर आहे का असं वाटते का, कारण की सातत्यानं तुमच्या पदावरती खरं तर टीका केली जाते, तुमच्या पदावरती नजर आहे असं वाटते का? आपण प्रश्न विचारताय का उत्तर देताय, मला बरं वाटलं ऐकून। नाही, पण तुमचं मत काय त्या संदर्भात? हे जे तुमचा प्रश्न आहे तेच आमचं मत आहे। जाणीवपूर्वक राजकारण केलं महायुतीच्याच आहे की विरोधी पक्षातले आहेत? या संदर्भात देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करत तुमच्यावर टीका केलेली आहे आणि म्हणून राजीनाम्याची मागणी देखील केली जाते। दररोजच्या राजीनाम्याची कारणं दररोज सूर्य उगवला की वेगवेगळे येतात, सूर्य मावळलं की कारण मावळतंय, त्याच्यामुळे एकदा त्यांनी बसून एकत्रित व्यवस्थित चर्चा करावी की आपले कोणत्या मुद्द्यावरती वैष्णवी प्रकरणामध्ये एक मुद्दा उपस्थित होतोय की 71 किलो वजन हा पंखा जे आहे ते घेऊ शकतं का, कारण पंख्याला ज्या पद्धतीनं त्यांची आत्महत्या झालेली बघायला मिळाली त्यावरून प्रश्न उपस्थित केला जातो की त्यांचं वजन 71 किलो होतं, पंखा एवढं वजन झेलू शकतो का, घेऊ शकतो का? मला असं वाटतं की टीका टिप्पणी ही होत असते, ते करत असतील, तो विषय बाजूला ठेवून आपण सगळेजण वैष्णवीला न्याय देण्यासाठी एकत्रित काम करूयात। शेवटी वैष्णवीच्या माहेरच्या लोकांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे, पुन्हा वैष्णवी घडू नये यासाठी देखील आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन प्रयत्न केला पाहिजे। या प्रकरणामध्ये पोलीस तपास करतात आणि दररोजचा तपास आपल्या समोर येतोय, म्हणून मला असं वाटतं की आपण पोलिसांना देखील सहकार्य करूयात। शेवटी तपास पूर्ण होत असताना चार्जशीटमध्ये जे काही समोर येईल ते आपल्याला समजेलच की याच्यामध्ये कशा घटना घडलेत, काय घडलेत, कोणी कुणाला सहकार्य केलंय, कोण आरोपी आहेत आणि कशा पद्धतीने हे सगळं घडलेलं आहे हे आपल्या समोर येईपर्यंत खऱ्या अर्थानं आपल्याला पोलिसांना सहकार्य करणं फार महत्त्वाचं आहे। पंखा आणि साडी जी आहे ती फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवणं अपेक्षित आहे, ते पाठवण्यासंदर्भात काही पाठपुरावा आयोगाकडून केला जाईल का? याच्यामध्ये मी परत एकदा सांगते, सुरुवातीपासून आयोग हे वैष्णवीला न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहे। याच्यामध्ये CWC असेल, त्याचबरोबर या सगळ्यांचा पाठपुरावा करत असताना लवकर चार्जशीट दाखल करावी याच्यासाठी आयोग पाठपुरावा करतोय, पण या सगळ्या घटनांमध्ये पोलिसांचा तपास होणं फार महत्त्वाचं आहे आणि म्हणून मला असं वाटतं आपण त्यांना सहकार्य करावं। जी काही मदत याच्यामध्ये लागेल, जी काही भूमिका निभवावी लागेल ती आयोग ठामपणे निभवेल। आज एक महत्त्वाची बैठक पार पडली, पण आता नाराजीचा सूर सुरू झालेला आहे तुमच्या स्वतःच्या पक्षातले आबा पांडे ज्या माजी सदस्य राहिलेत पहिल्या आयोगाच्या, विदर्भ मराठवाड्यातल्या अनेक माजी सदस्यांना बोलवलं नाही असं नाराजीचा सूर समोर आला, कसं बघतात? आजची बैठक ही आदरणीय उपसभापती निलमताई यांनी आमंत्रित केली आणि केवळ एका भागापुरती नाही तर त्या भागात सुद्धा जाऊन बैठका घेता येतील, त्याच्यामुळे मला असं वाटतं निलमताईंनी सगळ्यांनाच आमंत्रित करण्याचा प्रयत्न केला होता,
पण काही राहिले असतील तर त्यांना पुढच्याही बैठका त्या भागामध्ये आहे तिथे आमंत्रित केलं जाईल. खरं तर ऊसतोड महिलांचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. त्यांचं आरोग्य हा धोक्यात आहे. जवळपास 843 महिलांनी आपल्या गर्भपिशव्या ज्या आहेत त्या काढलेल्या आहेत. अतिशय गंभीर बाब आहे. कसं पाहता या सगळ्याकडे आजकाल फार कमी गेल्या 3.5 वर्षामध्ये आम्ही याच्यावरती काम केलेलं आहे. याच्यासाठी महामंडळ जे नेमलं गेलेलं आहे त्याच्या अंतर्गत ऊसतोड कामगारांच्या महिलांच्या मुलांच्या शिक्षण सुविधा आरोग्य त्याचबरोबर अशा पद्धतीने गर्भपिशवी काढणं याच्यासाठी त्यांचा स्वतःचा अवेअरनेस त्यांची खऱ्या अर्थानं ह्या काउन्सिलिंगच्या माध्यमातून करणं हे गेल्या अनेक वर्षापासूनचं काम सुरू आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की या सगळ्यांचा आपण पाठपुरावा करतोय त्याची चाचपणी करतोय आणि त्या लोकांपर्यंत पोहोचून नक्की काय त्यांना अपेक्षित आहे काय सुविधा दिल्या पाहिजे हे पाहतोय आणि म्हणूनच ही आकडेवारी आपल्या समोर आलेली आहे. याच्यावरती सुद्धा अतिशय प्रभावीपणे काम हे आम्ही इथून पुढेही करू आतापर्यंतही करत आलो. गेल्या 4-5 दिवसापूर्वी सुद्धा मी म्हणजे विभागीय मराठवाड्याची बैठकीचं नियोजन करून अशा पद्धतीच्या घटना घडू नये. खरं तर ऊसतोड कामगार हा फिरतीवरती असतो आणि कुटुंबाला बरोबर घेऊन फिरत असताना त्यांच्या महिलांच्या आरोग्याचे प्रश्न मुलांच्या शिक्षणाचे आणि आरोग्याचे प्रश्न अनेक प्रश्न आवासून समोर उभे राहतात. पण खऱ्या अर्थानं त्यांना चांगल्या पद्धतीच्या सुविधा देऊन त्यांचं पुनर्वसन करत असताना ह्या सगळ्या नियोजन यापूर्वी केलेलं आहे आणि त्याचा पाठपुरावा. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी तुमची बाजू घेतलेली होती. खरं तर महिला आयोग चौकटीमध्ये काम करतंय असं त्यांनी स्वतःचं व्यक्त केलेलं होतं. त्यानंतर मात्र विरोधक ज्या महिला आहेत महाविकास आघाडीच्या त्यांच्याकडनं थेट प्रदेशाध्यक्षांनाच संपूर्ण टार्गेट जे आहे ते होताना पाहायला मिळत आहेत. तुमच्याबद्दल बोलण्याऐवजी प्रदेशाध्यक्षांवरती थेट टार्गेट करतात. मला असं वाटतं प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी एक कार्यकर्ते म्हणून आमचं काम पाहिलेलं आहे. त्याचा दर महिन्याचा आढावा आम्ही देत असतो. अनेक कार्यक्रमांना आदरणीय दादा असतील प्रांताध्यक्ष असतील यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे. मग ही सायबर सुरक्षामध्ये असेल किंवा मेटाबरोबर टायप करत फर्स्ट टाइम सायबर गुन्हेगारी कमी करण्यासाठी त्या कार्यक्रमाला ते स्वतः उपस्थित होते. ह्युमन ट्रॅफिकिंगच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ते उपस्थित होते. त्याच्यामुळे त्यांना हे सगळं काम माहिती आहे आणि म्हणून टीकाकार केवळ प्रसिद्धीसाठी टीका करतात आहेत आणि म्हणून त्या पद्धतीची प्रदेशाध्यक्ष म्हणून एका कार्यकर्त्याच्या संदर्भातलं पाहिलेलं काम आणि आयोगाची भूमिका ही त्यांनी मांडलेली आहे. आता टीकाकार कोणत्या स्तराला गेलेत हे आपण स्वतः पाहताय. पक्षातील काही महिला पत्रव्यवहार तात्काळ पत्रव्यवहार केला जातो मात्र पोलिसांकडनं त्याच्यावरती कारवाई लवकर होत नाही. त्याच्यावरती एक टाइम बॉन्ड केला पाहिजे. त्या अनुषंगानं काय चर्चा झाली किंवा त्या पद्धतीनं काय पावलं उचलली या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना देखील मी पत्र पाठवलेलं आहे. पण इथून पुढच्या कालावधीमध्ये देखील जेव्हा आयोगाचं पत्र हे संबंधित पोलीस विभागाला जातं त्यावेळेस पोलीस विभाग असेल भरोसा असेल आणि विधी सेवा प्राधिकरण ह्या सगळ्या प्रक्रियेमधून ती केस जात असते. त्याच्यामुळे त्यांनी तातडीने ते केसचं चार्जशीट दाखल करणं आणि अहवाल सादर करणं हे आज आम्ही परत एकदा सगळेजण आदरणीय मुख्यमंत्री साहेबांची भेट घेऊ आणि यामध्ये जे काही गोष्टी घडतात की जास्त जो वेळ जातोय तो न जाता कमी वेळामध्ये चार्जशीट दाखल व्हावी यासाठी त्यांना विनंती करतो. काही ज्या सदस्यपदाची जे रिक्त जागा आहेत त्या कधीपर्यंत नियुक्ती केली जातील काय त्या संदर्भात चर्चा झाली का? यामध्ये 6 जागा रिक्त आहे त्यामध्ये तिन्ही पक्ष एकत्रित त्याबाबत लवकरच निर्णय घेतील आणि त्याबाबतची माहिती तुमच्यापर्यंत. थँक्यू.